आम्ही आता चाललो कोकणात. आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ करायचे तर तुम्हाला बघायला भेटतील कोकणातल्या. आम्ही आता मुंबईवरून शेकाडी मार्गी आलो, समुद्र शेकाडीचा. तर आम्ही आलो आणि खूप लेट झाला आम्हाला येईपर्यंत. संध्याकाळ झाली. आमच्या घरातली चूल पेटली. चूल बरं पेटायची आहे नाही, इकडून झाली आहे. हाय, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर वाजले सकाळचे 5 आणि आम्ही निघालोय गावी. हा बघा बॅग्स ज्या आम्ही तिकडून आणल्यात त्या आता परत आम्हाला रिटर्न गावी न्यायच्या आहेत. इथून पण थोडीशी शॉपिंग आम्ही केलेली. 5 वाजता 5:30ला आमची गाडी आहे आणि आता वाजलेत 5. तर चला निघतोय आम्ही आता. तुम्ही सोबतच राहा. आमच्या गावचा प्रवास आमच्या तुम्ही सोबतच करा. बॅग्स बघा आम्हाला किती घेऊन जायचं आहे. हे बघा सकाळी 5 वाजलेत आणि इकडे पाणी आलंय आमच्या इकडे पण काळोख आहे. आता फ्लॅश मारले म्हणून थोडा थोडा उजेड दिसतोय. आम्ही आता चाललो कोकणात. आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ करायचे तर तुम्हाला बघायला भेटतील कोकणातल्या. तर आम्ही आमच्या कोकणातल्या गावी चाललो आणि तुम्हाला तिकडचे आता चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. तर आम्हाला आता तिकडे जसं सपोर्ट केलं तसंच आम्हाला गावी पण सपोर्ट करा, आहे की नाही. तर तुम्हाला आम्ही चांगले चांगले व्हिडिओ दाखवू आमच्या इकडे काय काय आहे ते. आमच्यासोबत राहा, आमच्यासोबत अशीच राहा. हो, हा हातात घ्यायचा आहे. तुमचं लगेच लोड झालं. मस्त. तर आम्ही निघालो आत्ताच. चला पवई लेकर. सकाळचं सनसेट एक नंबर दिसतो. आपल्या कोकणातली ही लाल परी जिकडे तिकडे कोकणमध्ये कुठेही दिसणार. झालं, इकडे वारा लागला की झोपायची सुरुवात झाली. कोकणात जाताना तर रस्ते खूप भारी झाले. पहिली खाड मोडायची. हे वडखळ आहे, तिथे आम्ही नाश्त्याला थांबणार आहोत. आता बघूया कोणत्या हॉटेलला जातो. तर हॉटेलला येऊन आम्ही मागवला मेंदू वडा. भारी आहे. आता आम्ही हॉटेलला आलो नाश्ता करायला. वडखळ चालू आहे. हे आहे इंदापूर आणि त्याचं बस स्टॉप आतमध्ये आहे आणि बाहेरचा रस्ता आहे. इंदापूरच्या स्टेशनच्या बाहेरचा रस्ता मार्केटवाला. माणगावाला आम्ही आता मुंबईवरून शेकाडी मार्गी आलो, समुद्र शेकाडीचा. आमच्याकडे गावी जाताना 2 रस्ते, म्हसळ्यातून 2 रस्ते गेले. तर आम्ही या शेकाडी मार्गाने आलो कारण की आमच्या तिकडे मध्ये गावात काम होतं म्हणून. तर शेकाडी मार्गाने आल्यावरती एवढं सुंदर पूर्ण किनारपट्टी लागली, पूर्ण किनारपट्टी आणि एका साईडनी रोड आणि दुसऱ्या साईडनी किनारपट्टी आणि एवढी सुंदर दिसते ना ती नजारा. एकदम कुठेतरी बाहेर गेल्यासारखं वाटतं. खूप भारी आहे, एकदम बघण्यासारखं आहे. तर तुम्हाला पण इच्छा असेल आमच्याकडच्या किनारपट्टी बघण्याच्या तर तुम्ही जरूर येऊ शकता. आमच्याकडे दिव्यागर आहे बीच, श्रीवर्धन बीच आहे, हरिहरेश्वर बीच आहे. खूप सुंदर सुंदर असे बीच आहेत आणि एकदम क्लीन. जराही घाम नसते आमच्याकडच्या बीचवरती. खूप मस्त आहे बघण्यासारखं. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता.
बिंदास फिरण्यासाठी. खूप टुरिस्ट लोक येतात तिकडे फिरायला. हे जर सुख अनुभवायचं असेल तर कोकणाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे. कोकणात यावंच लागतं. असं जर स्वच्छ समुद्र किनारपट्टी बघायची असेल तर खूप स्वच्छ. एवढी सुंदर किनारपट्टी आणि त्याच्यात ही नारळाची झाडे. नारळांच्या झाडांशिवाय कोकण अधुरं आहे. नारळाची झाडे कोकणाची एकदम सुंदरता अजून वाढवतात. खूप भारी. हा मिनीडोर आहे आमच्याकडे. मिनीडोर किंवा विक्रम असं बोलतात त्याला. आणि हा जो रस्ता स्टार्ट झाला आहे तो श्रीवर्धनमधून निघाल्यानंतर आमच्या गावी जाण्यासाठी रोड आहे तो, म्हणजे हरिहरेश्वर रोड. हा रस्ता सरळ एकदम हरिहरेश्वरला जातो. हरिहरेश्वरच्या आधीच आमचं सायगाव म्हणून गाव आहे. हे आहे गालसूरचं मंदिर. हे गालसूरचं स्टॉप आहे, बस स्टॉप आहे त्यांचं. फायनली सायगाव गाव आलं आणि आम्ही आता एंट्री करतोय. गवळवाडीमधून एंट्री करावी लागते आणि हे आहे सायगाव. स्टॉप म्हणजे तो आता गेला तो स्टॉप आहे आणि त्या स्टॉपवरून आम्हाला आतमध्ये चालत जावं लागतं. गाडी जाते, प्रायव्हेट गाडी जाते. पण जर मिनीडोअरने आलो तर मिनीडोअर फक्त स्टॉपपर्यंतच असतात. त्या मेन रोडवरती ते चालतात, तर आतमध्ये येत नाही. मग आतून आम्हाला इकडून चालत जावं लागतं. हे बघा रस्त्यावरतीच मिरची सुकट टाकल्यात, तर रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे. म्हणजे एकच गाडी जाऊ शकते एवढा रस्ता. म्हणजे गावातून जो आहे तो रस्ता थोडा छोटा आहे त्याच्यामुळे. आणि ही जी दिसते ती आमची वाडी आहे. पोहोचलो एकदाच गावाला. तर आम्ही आलो आणि खूप लेट झाला आम्हाला येईपर्यंत. संध्याकाळ झाली. आमच्या घरातली चूल पेटली. चूल बघ हिटांची आहे, नाही इकडून झाली आहे. उडाला उडाला उडाला. आणि हा मोहर आता आलाय आंब्याला. आंबे कधी येतील काय माहिती. हे आमचा पाठचा दार आहे. आणि हा वांगा आहे तो बियांना ठेवलाय. आणि ह्या मिरच्या आहेत त्या पण बियांनाच ठेवलेल्या आहेत. आणि हा कढीपत्ता झुरला, खराब झाला. आमच्या घरी मस्त वाटतं. आनंद झाला घरात येऊन. कधी घरात एकदा जायची झालाय. मला दे आईस्क्रीम. एकदम बारीक बारीक चिंटूक चिंटूक. काय खूपच बारीक आहे. कधी होतील मोठ्या काय माहिती. इकडे ढोरं पण आहेत, सावलीत आराम करतायत. गावाला येण्याची हीच मजा आहे. गाईचं दूध आणि आमच्या इकडची खास स्पेशल खारी. दूध आत्ताच काढून आणलेलं गरमागरम. तर होळी म्हणजे जी मोठी होळी असते तिच्या 10 ते 11 दिवस आधी असे छोट्या छोट्या होळ्या लावल्या जातात, रोज एक. आणि लहान लहान मुलं जातात असे होळी लावायला प्रत्येकाच्या घरोघरून. असं गवताचा किंवा पेंडा वगैरे असं घेऊन जातात होळी लावायला. आणि शिमगा बोलतात आमच्याकडे त्याला. मग ते दर दिवस होळी लावतात अशी छोटी.
आणि आमच्याकडे मस्जिद जवळच आहे, त्याच्यामुळे अजानचा आवाज पण येतो आहे. होळी आणि अजान एक सोबत. जशा तुम्हाला कतारच्या व्हिडिओज आवडत होत्या तशा आम्ही गावच्या ह्या सिम्पल व्हिडिओज टाकू, त्याही तुम्हाला आवडतील. आवडल्या तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.